हे जे झावरे साहेबांनी केलेलं आहे ती कायमची एक तेढ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा तो प्रयत्न आहे. कारण की हे 2 FIR झालेले आहेत. चौकशी होण्यासाठी त्या ठिकाणी नवीन अधिकारी नेमावा, नवीन PI त्या ठिकाणी नेमण्यात यावा. आम्ही सर्व पक्षीय देवरुख या ठिकाणी आंदोलन आम्ही सर्व मिळून पुकारू आणि देवरुख बंदची हाक आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. संगमेश्वर साडवली येथील निवडणूक बॅनरवरून झालेल्या वादात देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. झावरे यांची 2 दिवसात बदली झाली नाही तर तालुका बंद आणि मोर्चा काढण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो. माझं नाव रोहित दयानंद तांबे. मी देवरुख या ठिकाणी राहत असून शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आपणास आज निमंत्रित करण्याचा मूळ मुद्दा की 9 तारखेला विजयाचा जो काही जल्लोष झाला त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संगमेश्वरमध्ये ऐतिहासिक अशी मतं देखील घेतली आणि त्या ठिकाणी आमची 3 जिल्हा परिषदांनी पंचायत समित्या त्या ठिकाणी निवडून आल्या. साडवली पंचायत समिती ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अतिशय ताकदीनं आणि साडवली जिल्हा परिषद ताकदीनं त्या ठिकाणी निवडून आली. विजयाचे बॅनर हे वेळोवेळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लागलेत. त्या संदर्भातला एक साडवलीतला बॅनर देखील त्या उमेदवाराच्या राहत्या ठिकाणीच त्यांनी लावला होता. ग्रामपंचायतच्या हद्दीत त्यांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी तो बॅनर लावला होता. त्यानंतर त्या ग्रामस्थ त्यातले एक धने म्हणून आहे ज्यांचं नाव आहे अभिधने, म्हणजे मी संपूर्ण नाव सांगेन त्यांचं, विजय यशवंत धने उर्फ अभिधने म्हणून आहे आणि त्यांचे चिरंजीव शुभम धने आणि दीपक डोंगरे. तर या व्यक्तींनी त्या ठिकाणी बॅनर काही कारण नसताना तो बॅनर त्या ठिकाणी काढून टाकला. त्या उमेदवाराचे वडील संतोष जाधव यांना त्यांनी धमकी दिली की असा संबंधित बॅनर लावू नये, जेव्हा की ते स्वतः कुठल्याही इलेक्शनमध्ये उमेदवार नव्हते आणि उमेदवार हे व्यवस्थित चांगले आहेत, परंतु अशा पद्धतीचं विष पेरण्याचं काम त्यांनी केलं. त्या संबंधित जेव्हा संध्याकाळी आम्हाला माहिती भेटली तेव्हा सगळेच पक्षाचे पदाधिकारी बॅनर काढला का म्हणून त्या ठिकाणी स्वाभाविक जमायला पाहिजे त्या पद्धतीनं ते जमलेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा पक्षाचे पदाधिकारी जमले ॲट द सेम टाईम मला वाटतं 2 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पोलीस त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांनी त्यांच्या संदर्भातले जे काय म्हणणं आहे की बॅनर का काढला आणि कुणी काढला, तोपर्यंत तिथे ज्यांनी बॅनर काढला ते त्या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हते. आणि हा जो FIR आहे ही आमची जी फिर्याद आहे की बॅनर काढून जी धमकी दिली त्या संदर्भातली फिर्याद आम्ही त्याच संध्याकाळी पोलिसांसकट देवरुख पोलीस स्थानकात आलो आणि त्या ठिकाणी ती FIR आम्ही नोंद केला. ही FIRची प्रत आहे. याच्यामध्ये क्लिअर जे आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे. मध्ये किती जरी काही झालं तरी त्या ठिकाणी दुसऱ्या मिनिटाला आम्ही सगळे एकत्र बसतो, परंतु हे जे झावरे साहेबांनी केलेलं आहे ती कायमची एक तेढ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही सगळे देवरुखकर सर्व पक्षीय म्हणजे याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि बाकी सगळी राहणारी तिथले रहिवासी, या सगळ्यांचं एक मत आहे की आम्ही SP तसं निवेदन दिलेलं आहे की तत्काळ, कारण की हे 2 FIR झालेले आहेत, चौकशी होण्यासाठी त्या ठिकाणी नवीन अधिकारी नेमावा, नवीन PI त्या ठिकाणी नेमण्यात यावा आणि ह्यांना तत्काळ तुम्ही तिथून बदली करावं आणि त्यांच्यावरती चौकशी नेमावी ही आमची विलंबना न करता. मग येत्या 2 दिवसात हे नाही झालं तर आम्ही सर्व पक्षीय देवरुख या ठिकाणी आंदोलन आम्ही सर्व मिळून पुकारू आणि देवरुख बंदची हाक आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची भूमिका संशयास्पद असून त्यांच्यावर 2 दिवसात कारवाई करावी, त्यांची प्रथम बदली करा, तसंच या प्रकरणाच्या चौकशीकरिता दुसऱ्या तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा संगमेश्वर तालुक्यात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात येईल, त्याचप्रमाणे मोर्चाही काढण्यात येईल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष बंड्या बोरूकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी सभापती छोट्या गवाणकर, रोहित तांबे, राष्ट्रवादीचे निलेश भुवड, बाबा बोथले आदी उपस्थित होते.